हॅलो मित्रांनो, ऋषभ पंतने काल रात्री 1 वाजता असं काय ट्विट केलं ज्याच्यामुळे सोशल मीडियावर राडा झालेला आहे, धुमाकूळ घातलेला आहे. ऋषभ पंतने उत्तराखंड सरकारच्या बाबतीत एक ट्विट केलेलं आहे रात्री काल 1 वाजता, आणि त्या ट्विटमुळे सध्या सोशल मीडियावर फक्त ऋषभ पंतचीच चर्चा चालू आहे. असं काय म्हटलं तो उत्तराखंड सरकारच्या बाबतीत. ते ट्विट बघितलं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका आहेत, स्पेलिंग मिस्टेक आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ऋषभ भाऊ काल रात्री 1 वाजता टाकून बसले होते, त्यांनी टाकलेले असल्यामुळेच काहीतरी कार्यक्रम झालेला आहे. ऋषभ पंत सध्या श्रीलंकेमध्ये आहे. इंडिया आणि श्रीलंकेची 15 ऑगस्ट पासून टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, आणि काल 7 ऑगस्ट पासून इंडियाची प्रॅक्टिस मॅच चालू झालेली आहे श्रीलंका प्रेसिडेंट 11 सोबत. काय घडलं की भाऊंनी रात्री 1 वाजता एक ट्विट केलं, आणि पूर्णपणे त्या ट्विटची चर्चा सुरू झालेली आहे. त्या ट्विटमध्ये ऋषभ पंतने काय म्हटलंय, त्याने उत्तराखंड सरकारला एक विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. त्याचं म्हणणं आहे की मी मागच्या 3 वर्षापासून उत्तराखंडमध्ये एक जागा शोधतोय, ज्या जागेवर मला मोठं घर बांधायचं आहे, चांगलं घर बांधायचं आहे. पण 3 वर्षापासून मला चांगली जागा मिळत नाही आहे. उत्तराखंडचाच आहे, मला उत्तराखंडसाठी काहीतरी करायचं आहे, उत्तराखंडच्या क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे, आणि त्याच्यासाठीच मला एक जागा हवी आहे. मी सध्या दिल्लीमध्ये राहतो, पण मला दिल्लीवरून उत्तराखंडला शिफ्ट व्हायचं आहे, आणि मागच्या 3 वर्षापासून मी यासाठी प्रयत्न करत आहे, तरीही मला उत्तराखंडमध्ये जागा मिळत नाही आहे. उत्तराखंड सरकारसाठी कॅम्पेन सुद्धा केलेलं आहे. उत्तराखंडचे जे टुरिझम आहे त्याला प्रमोट करण्यासाठी कॅम्पेन केलं, तेव्हाही मला सांगितण्यात आलं होतं की मला जागा मिळेल, पण मला अजूनही जागा मिळालेली नाही. त्याच्यामुळे त्यांनी उत्तराखंड सरकार आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना ट्विट केलेलं, यांना टॅग केलेलं आहे, आणि सांगितलेलं आहे की मला जागा मिळवून द्यावी. ह्याच ट्विटमुळे सोशल मीडियावर राडा झालेला आहे. आता याच्यावर जे मुख्यमंत्री आहे उत्तराखंडचे धामी, त्यांनी रिप्लाय केलेला आहे, आणि त्यांनी सांगितलंय की तू उत्तराखंडचा भूमिपुत्र आहे, तू उत्तराखंडचं नाव मोठं केलेलं आहे, उत्तराखंडसाठी तू खूप काही केलेलं आहे, नक्कीच आम्ही कार्यवाही करू आणि तुला लवकरात लवकर जागा मिळेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते ट्विट बघितलं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका आहेत, स्पेलिंग मिस्टेक आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ऋषभ भाऊ काल रात्री 1 वाजता टाकून बसले होते, त्यांनी टाकलेले असल्यामुळेच काहीतरी कार्यक्रम झालेला आहे. ठीक आहे ना, टाकलेले असल्यामुळे कदाचित तो घाबरला नसेल ट्विट करताना, आणि जे काही मनात आहे तो सगळं त्या ट्विटमध्ये बोलून गेला. आपली सिस्टम बघा कशी झालेली आहे. म्हणजे आपल्याला आता सोशल मीडियावर आपले प्रॉब्लेम टाकावे लागत आहेत, आणि सोशल मीडियावर सोल्युशन बघावं लागत आहे. सोशल मीडियावर काही सोल्युशन भेटते का नाही, म्हणजे आपल्या सिस्टममध्ये आता आपल्याला सोल्युशन भेटणार नाही का. तुम्हाला या ट्विटबद्दल काय वाटतं? हे ट्विट खरंच असेल का, की काही हॅक वगैरे झाला असेल अकाउंट आणि त्यातून हे ट्विट आलं असेल?